सिल्लोड तालुक्यात दुपारी 2 वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरात पाऊस सुरू झाला। शुक्रवारी 13 जूनच्या रात्री तालुक्यातील काही भागात मृगाचा पाऊस झाल्याने पेरणीच्या कामांनी वेग घेतला होता। शेतात काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी विजा पडल्या। यात सारोळा शिवारात वीज पडून यश कडू काकडे वय वर्ष 14, रोहित राजू काकडे वय वर्ष 21 या 2 सख्या भावांचा मृत्यू झाला। हे दोघे भाऊ शेतात मका पेरणीचे काम करत होते। पाऊस आल्याने ते झाडाखाली थांबले। याच दरम्यान वीज पडली। त्यांची आजी आणि आई दुसऱ्या एका झाडाखाली थांबल्याने त्या बचावल्या। पिंपळदरी शिवारात शेतात काम करत असताना 2 सख्या भावांवर वीज पडली। यात शिवाजी सतीश गव्हाणे वय वर्ष 31 याचा मृत्यू झाला, तर जीवन सतीश गव्हाणे वय वर्ष 20 हा जखमी झाला आहे। जखमी जीवन गव्हाणे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मोडा शिवारात वीज पडल्याने रंजना बापूराव शिंदे वय वर्ष 47 या महिलेचा मृत्यू झाला। खातखेडा शिवारात विशाल ज्ञानेश्वर शिंदे वय वर्ष 20 या तरुणाच्या शेजारी वीज पडल्याने तो बेशुद्ध झाला। त्याच्यावर सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृतांवर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले।